दिवा शहरातील मतदार याद्यांमधील 17,000हून अधिक दुबार नावं तातडीनं वगळावीत. शिवसेना आणि मनसे पक्षांची निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील दिवा शहर परिसरातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुबार नावं नोंदवल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं असून या संदर्भात दिवा शहरातील शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांच्या वतीने संयुक्तपणे निवेदन देत तातडीनं कारवाईची मागणी करण्यात आली. पक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे वॉर्ड क्रमांक 27 आणि 28 यामध्ये केलेल्या प्राथमिक तपासणीत एकूण 17,258 इतकी दुबार नावं आढळली आहेत. ही बाब निवडणुकीची पारदर्शकता धोक्यात आणणारी असून मतदार यादीतील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व दुबार नावं तात्काळ मतदार याद्यांमधून वगळावीत, तसंच सुधारित यादी सार्वजनिकपणे उपलब्ध करून द्यावी अशी ठाम मागणी जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांच्याकडे करण्यात आली आहे. तसंच भविष्यात होणाऱ्या पुनरावलोकन प्रक्रियेत अशा प्रकारच्या नोंदी पुन्हा होऊ नयेत यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना स्पष्ट आणि काटेकोर मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात अशी मागणी पक्षाकडून करण्यात आली आहे. दिवा शहरातील मतदार याद्यांवरून उद्भवलेल्या गंभीर प्रकरणावर प्रशासनानं तातडीनं निर्णय घेऊन कायदेशीर कार्यवाही करावी अशी अपेक्षाही संयुक्त निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी निवेदन देताना शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभेचे प्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे आणि विधानसभेच्या संघटिका योगिता नाईक, मनसे दिवा शहराध्यक्ष तुषार पाटील, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सचिन पाटील, उपशहर प्रमुख मारुती पडळकर, नागेश पवार आदीही उपस्थित होते. या दुबार नावांसाठी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी तुम्ही राऊतांची भेट घेतली होती, त्यांना देखील दिव्यातील दुबार नावं सांगितली होती. आता निवडणूक आयोग जे आहेत जिल्ह्याचे त्यांना भेटलेले आहात, काय त्यांच्याकडून आश्वासन देण्यात आलेलं आहे? बघा, दुबार नावं ही निवडणुकीसाठी एकदम घातकच आहेत. आज जी बोगस नावं टाकली जातात, दुबार नावं येतात, त्यात प्रामाणिक जो कार्यकर्ता आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत आणि जो कार्यकर्ता प्रामाणिक आपल्या वॉर्डात काम करत असतो, लोकांच्या भेटीगाठी घेत असतो, त्यांची कामं करत असतो, पण हे जे सत्ताधारी आहे, हे जे दुबार नावं, खोटी नावं जी मतदार यादीत टाकतात आणि त्या बोगसच्या जीवावरती निवडून येतात, त्यामुळे प्रत्येक वॉर्डात विकास होत नाही, फक्त भ्रष्टाचारच होतो. आमच्या नेत्यांनी आता निवडणूक आयोगाची पण भेट घेतली होती, त्यांनाही या संदर्भात सांगितलं होतं की स्वतः आमचे नेते संजय राऊत साहेब यांना दिव्यातील वॉर्ड क्रमांक 27 आणि 28 या 2 वॉर्डात 17,258 ही दुबार नाव आहेत. त्याची पूर्ण यादीच साहेबांना दाखवली होती. त्यानंतर साहेबांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये स्वतः त्यांनी सांगितलं की दिव्यात एवढी नाव, एका दिवा शहरात जर एवढी नावं आहेत तर पूर्ण महाराष्ट्रात किती असेल. या अशा दुबार नावा, बोगस नावामुळेच ही सत्ताधारी पक्ष ही सत्तेत आलेली होती. नाहीतर अशी इमानदारीत जर त्यांनी निवडणुका घेतली, बॅलेट पेपरवर जर निवडणुका घेतात, हे सत्ताधारी कधीच निवडून येणार हे यांना माहिती आहे. म्हणून हे EVM घोटाळा नाही तर असे बोगस नावं टाकूनच निवडून येतात. त्यामुळे आज आम्ही दिवा विभागातून आमचे मनसेचे शहराध्यक्ष तुषार पाटील आहेत, आमचे शहर प्रमुख सचिन पाटील आहेत, आमची योगिता नाईक आहेत, आमचे मारुती पडळकर आहेत. आम्ही शिष्टमंडळ घेऊन आज निवडणूक अधिकारी वैशाली माने या मॅडम यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना हे निवेदन दिलेलं आहे आणि 17,258 नावांची पूर्ण यादीत त्यांना सपोर्ट केलेली आहे आणि त्यांनी आश्वासन दिलं आहे की याची आम्ही सखोल चौकशी करू आणि ही जी दुबार नावं आहेत ही आम्ही उडवून देऊ. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक काही दिवसांवरती येऊन ठरलेली आहे. जर ही नावं काढली नाहीत तर तुमचा पुढचा पवित्रा काय असेल? नाही, नक्कीच जर ही नावं आम्ही काढली नाही तर आम्ही न्यायालयात आम्ही दाद मागणार. कारण शेवटी एक न्यायालयात असं आहे की तिथे आम्हाला आशा आहे की कुठेतरी आम्हाला न्यायाचं किरणच तिथे भेटेल. नाहीतर आम्ही इकडे किती आंदोलनं केली किंवा किती मागण्या केल्या तरी सत्ताधारी या केराच्या टोप्यात दाखवतात. त्याच्यामुळे जर नाही काही झालं तर आम्ही शेवटी न्यायालयात दाद मागणार. ओके. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या,
हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात फिजिओथेरपी विभागात 50% रुग्ण मानदुखी आणि कंबरदुखीचे. आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि लॅपटॉप शिवाय जीवनच अशक्य झाले, परंतु या स्क्रीनच्या व्यसनाची मोठी किंमत आता शरीर मोजत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या फिजिओथेरपी विभागात येणाऱ्या तब्बल 50% रुग्णांना मानदुखी आणि कंबरदुखीचा त्रास असल्याचं निदर्शनास आले. चुकीची आसनशैली, सतत बसून काम करण्याची पद्धत, शारीरिक हालचालींचा अभाव आणि लठ्ठपणा या कारणांमुळे कण्यावर ताण येतो आणि त्रास अधिक गंभीर होत जातो. तासनतास संगणक अथवा मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहत राहिल्यानं मान आणि पाठीच्या स्नायूंवर ताण येतो. परिणामी मानेत वेदना, चक्कर येणं, हातात मुंग्या येणं, अशक्तपणा, तर काही प्रकरणात पकड कमी होण्याची लक्षणं दिसतात. कंबरदुखीच्या रुग्णांमध्ये कंबरेतील वेदना, पायात जळजळ, बधिरता आणि पायातील अशक्तपणा अशा आढळतात. या तक्रारींवर रुग्णालयातील फिजिओथेरपी विभागात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक उपचार पद्धतीने उपचार केले जातात. विभागात दररोज साधारणतः 50 रुग्ण उपचारासाठी येत असून यापैकी अर्ध्याहून अधिक मान आणि कंबर दुखीचे असतात. तीव्र वेदनेच्या अवस्थेत रुग्णांना योग्य विश्रांती देऊन गरम, थंड शेक, चुंबकीय विद्युत, ध्वनिलहरी, लेझर आणि मणक्यांना ताण देणारे उपचार दिले जात आहेत. त्यामुळे वेदना कमी होतात आणि हालचाल सुधारते. त्यानंतर कण्याला आधार देणाऱ्या कोर स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी विशेष व्यायाम आणि थेरपींचा वापर केला जातो. हे उपचार नियमितपणे घेतल्यास वेदना परत येत नाहीत आणि शस्त्रक्रियेची वेळही टाळता येते. आरोग्यदायी मणक्यासाठी संतुलित आहार, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी आणि डी युक्त अन्न, दररोजचा हलका व्यायाम, थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसणं, योग्य खुर्च्यांचा वापर, स्क्रीन नजरेच्या समांतर ठेवणं आणि वजन उचलताना गुडघे वाकवणं हे सोपे परंतु प्रभावी नियम पाळणं अत्यंत गरजेचं आहे. याविषयी अधिक माहिती ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. नमस्कार, मी डॉक्टर कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, सिव्हिल सर्जन, सामान्य रुग्णालय ठाणे. मी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना येणारा जो दिवाळीचा आपला मोठा सण आहे, जो आपण जवळपास आठवडाभर सेलिब्रेट करतो, याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि ही दिवाळी तुम्हाला सुखाची, समाधानाची, भरभराटीची आणि आनंदीमय जावं ही ईश्वराचरणी प्रार्थना. कुठलंही सेलिब्रेशन करताना किंवा सण साजरा करताना त्याला लागून काही गोष्टी येतात, त्या गोष्टी थोडंसं काळजी घेणं, त्या टाळणं हे खूप महत्त्वाचं आहे. दिवाळीमध्ये दीपोत्सव आहे, आपण दीप प्रज्वलित करतो, आपण फटाके फोडतो, आपण नाश्ते करतो, फराळ करतो, विविध ठिकाणी भेटतो, एकमेकांना भेटतो, प्रोग्राम्स करतो. ह्या दृष्टीने जरा काही काळजी घेतली तर खूप चांगलं राहील. आतापर्यंत जो अनुभव आहे दिवाळीच्या काळात की जे फटाके, मोठे फटाके किंवा ते सुतळी बॉम्ब वगैरे फोडून बऱ्याच अंशी लोकांच्या डोळ्याला इजा होते, चेहरा भासतो, अंग भासतं कुठेतरी, त्या भातच्या बंदच्या पण मोठ्या केसेस होतात. आवाज जर मोठा असेल तर कानावर त्याचा इफेक्ट होऊ शकतो. जर जास्तच तेजोमय प्रकाश जर असेल तर डोळ्यावर इफेक्ट होऊ शकतो. मल्टिपल कॉजेस जे अंगावर तुमचा त्याच्या दृष्टीने त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. तो साऊंड असेल, तो फायर असेल, तो आग असेल किंवा ते बाकीचं काही दारूगोळा जे काही असेल त्याच्यामध्ये, तर थोडंसं काळजी घेणे यासाठी महत्त्वाचं आहे. सुरक्षित राहायला पाहिजे आणि त्याच्यापासून सुरक्षित अंतर पण ठेवायला पाहिजे. महत्त्वाचं याच्यामध्ये जो आपण सांगितलं की दिवाळीला फराळ हा प्रकार आपल्याकडे खूप फेमस आहे.
आणि खूप जास्त प्रमाणात कंझ्युम केला जातो. याच्यामध्ये जवळपास सगळे पदार्थ अतिशय गोड बनवलेले असतात किंवा तळलेले पदार्थ असतात. तर याचा नक्कीच आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होतो. जास्त सेवन करण्यामुळे अपचनाचा त्रास होणं या डायबिटीज वाढणं, ब्लड प्रेशर वाढणं, कोलेस्ट्रॉल लेवल वाढणं, ट्रायग्लिसराईड लेवल वाढणं ह्या गोष्टी कॉमन होतात. त्याच्यानंतर थोडंसं याच्या काळातही ऑब्व्हियसली फराळ एन्जॉय करा. दिवाळीचा सण आहे, आपण मजा करायला पाहिजे, गोडधोड पण एन्जॉय करा. पण ज्या बॅलन्स पद्धतीने तुम्ही जर कराल तर नक्कीच ही दिवाळी आपण त्याला शब्द नशा त्याला गोड दिवाळी आणि चांगली दिवाळी म्हणून सेलिब्रेट करू. हे नक्कीच. परंतु जे मी काही विषय सांगतो ते काळजी घ्यायला पाहिजे. एकमेकांना भेटतो, भाऊबीजचा सण आहे, थोडंसं काळजी घेणे महत्त्वाचे आहेत. काही आजार पण याच्यात लागू शकतात. त्या दृष्टीने संसर्गजन्य आजाराची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आपण हेल्दी राहू, आपली फॅमिली हेल्दी राहील आणि मस्तपैकी छान राहू आणि छानपैकी असेच रिपीटेड सण साजरे करू. अशी आपण जर कधी आरोग्याची काळजी घेतली तर नक्कीच खूप चांगलं राहील. पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या भरभराट दिवाळीच्या तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि अतिशय चांगल्या पद्धतीने, अतिशय चांगल्या मूडमध्ये, अतिशय एन्जॉयच्या मूडमध्ये ही दिवाळी आपण सेलिब्रेट करूया. धन्यवाद. सब मिलके आज आपला दवाखान्यातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा पगार ठाणे महापालिका देणार बँक गॅरंटीतून. आपला दवाखाना चालवण्याची जबाबदारी असलेल्या मेड ऑन गो हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सुमारे 3.25 कोटी रुपयांची बँक गॅरंटी तसंच मे महिन्यापासून या कंपनीला देय असलेली रक्कम अशा दोन्ही रकमा ठाणे महानगरपालिकेच्या ताब्यात आहेत. आवश्यकतेनुसार त्या रकमांमधून आपला दवाखान्यासाठी नेमण्यात आलेल्या सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पगार, जागांचे भाडे अदा करण्यात येणार आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सुस्पष्ट निर्देश दिल्याची माहिती उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली आहे. त्याचबरोबर या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रात महापालिकेच्या 33 आरोग्य केंद्रांच्या जोडीनं केंद्र शासनाच्या योजनेतून नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे या योजनेत 43 दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. तर राज्य शासनाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेत 12 दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे या योजनेत आणखीन 25 दवाखाने नोव्हेंबर 2025 अखेरपर्यंत सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली आहे. आपला दवाखाना या उपक्रमाबाबत गेले काही दिवस प्रसार माध्यमातून सातत्यानं वृत्त येत आहे. त्यात हा उपक्रम बंद करून कार्यरत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे पगार थकल्याचा उल्लेख आहे. या संदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागानं सोमवारी महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बळाच सभागृहात पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट केली. उपायुक्त उमेश बिरारी यांनी या पत्रकार परिषदेत या संपूर्ण उपक्रमाची वस्तुस्थिती विशद केली. त्यावेळी महापालिकेच्या माता व बाल संगोपन अधिकारी डॉक्टर वर्षा ससाणेही उपस्थित होत्या. मुख्यमंत्री त्यावेळी होते, एकनाथ शिंदेंनी सुरू केला होता. आता जो आहे तो धूलखाट या ठिकाणी पडलेला आहे. नेमकं कशा पद्धतीने कारवाई जी आहे ती कंपनीवर आपल्या माध्यमातून करण्यात येत आहे? महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी आपला दवाखाना योजना सुरू केली होती ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून, तेच मॉडेल जसंच्या तसं आता महाराष्ट्र शासनाने उचललं असून त्या स्कीमला आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हे नाव दिलेलं आहे. आणि त्या नावाखाली ही जी योजना आहे संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्यात येत आहे. त्याचं पायोनियर आपलं ठाणे शहर आहे, याचा निश्चितच अभिमान सर्वांना असायला हवा.
आणि ह्या योजनेच्या माध्यमातून आपल्या ठाणे शहरासाठी एकूण 12 दवाखाने मंजूर झालेले आहेत आणि ते 12 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपल्या ठाणे शहरात सुरू देखील झालेले आहेत. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या माध्यमातून अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर UHWC यालाच मराठीमध्ये नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर हे 68 मंजूर झालेले आहेत आणि ते देखील आपल्या ठाणे शहरामध्ये सुरू होत आहेत. त्यापैकी 43 नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर ऑलरेडी कार्यरत झालेले आहेत. उर्वरित जे 25 आरोग्य केंद्र आहेत UHWC हे नोव्हेंबर एंड पर्यंत ते देखील सुरू होणार आहेत. तर त्याच्यामुळे आपला दवाखाना स्कीम धुळकात पडली असं जे संबोधन आहे ते चुकीचं ठरणार आहे. 46 आपला दवाखाना जे कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून राबवण्यात येत होते ते बंद झालेले आहेत. तथापि 80 नवीन दवाखाने ठाणे महानगरामध्ये सुरू होत आहेत.